आम्हाला दिसली भर चौकात हे बैल जोडी आणि त्याच्या मागे होता शेतकरी दादा. मस्त एक सीन घेतला. हा मोठ्या मोठ्या बिल्डिंग इकडे पाय का तिकडे पाय, दादरमध्ये होत्या गैऱ्या मोठ्या बिल्डिंग पाहता पाहता पोहोची गेले आम्ही चैत्यभूमीवर आले. मस्त वातावरण होतं थंड, कारण की भाऊ समुद्राजवळ मस्त गर हवा लागत होती. मी पहिल्यांदा आला होता चैत्यभूमीवर. मस्त चप्पल वगैरे काढली, एंट्री केली आणि बाहेर एक सीन घेतला मस्त आणि बाबासाहेबांना वंदन केलं. बाहेर आल्यावर एक सीन घेतला, गौतम बुद्धांना वंदन केलं आणि भाऊ इकडे इतकं म्हणजे भारी वाटत होतं ना. मी पहिल्यांदा आला होता चैत्यभूमीवर, म्हणजे शांत वातावरण होतं या ठिकाणी. मस्त फोटो वगैरे काढले ना. आम्ही चालले होते मस्त फिरायला. आपल्याकडे कॅमेरा रस्त्यानं चालले होते. डॉन मामा घेणं, मी त्याच्या पुढे मस्त चष्मा लावला. म्हणला आता माझे डोळे बारीक होई गेले भाऊ. बिलकुल हे इतके एन्जॉय करत होते की खतरनाक. आणि मी तर पायी चाललास म्हणजे बापरे बाप, मला गैरा घामी गेला होता. मग काय रे भाऊ, मस्त तर म्हणलं जाणार तर फिरणं तर आहेच भाऊ, सर्वचा सर्व. तर मग काय विषय खोल प्रतिगोल. आम्ही गेले डायरेक्ट राजगृह चौकमध्ये, म्हणजेच बाबासाहेबांच्या राहत्या घरी. ते दादरमध्ये इकडे राहत होते. मग काय तर एक सीन घी टाकला आपण जोरदार मध्ये. तर आम्ही मधात बी गेले भाऊ, पण एंट्री नव्हती व्हिडिओ काढण्याची. मग सर्व इकडे एक फोटो काढी घेतला, व्हिडिओ काढी घेतला आणि आम्ही बसले टॅक्सीमध्ये ना. आम्ही पोहोचे गेले दादर रेल्वे स्टेशनवर. मस्त रूम घेतली होती. फिरवला आपल्याकडे कॅमेरा आता. तर मी चालत होता पुढे ना, ते मागे का बन की भाऊ मीनं लावलता चार्जिंगले फोन, नाही तर ते बी सीन घेतले असते मी चालत होता पुढे मस्त ढग पाणी. तर इथलं खतरनाक पडते ना भाऊ, 5 मिनिटाच्या आडे पाणी पडते इकडे. लोकलमध्ये बशी गेले. लोकलमध्ये म्हणजेच काय आता मी सीन कोल्ड्यामध्येच घेतला आहे. पहा ना, जागा भेटल्यावर किती खुश होई गेले ते आमचे माणसं तर. आणि बापरे बाप, डॉनची स्माईल. आम्ही पोहोचे गेले डायरेक्ट महालक्ष्मी रेल्वे स्टेशनवर. आम्हाला जाणं होतं हाजी अली. आमचे माणसं पाहणं बसची वाट किती खतरनाक पाहत होते. तर त्याच्याकरता तुम्ही मला फॉलो करी घ्या, कारण की भाऊ नेक्स्ट ब्लॉग बी खतरनाक राहील. आम्ही बशी गेले बसमध्ये दडलोक. तुम्ही मला फॉलो करी घ्या कसं बॉम्ब टाक्या.